लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शेतकऱ्यांची खरी परिस्थिती समोर आली। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन विचारपूस करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। याबाबत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूयात। आपण आता सध्या हाडोळती गावामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आता येथील शेतकरी सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमक्या शेतीच्या अडचणी काय आहेत आणि कशा आहेत। काय सांगाल, काय अडचणी येतात शेती करताना आणि काय सांगाल? बियाणे बरोबर मिळत नाहीत, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा केलेला माल भाव मिळत नाही. हो. आणि नंतर हे जे शेतकरी आहेत ना, ह्याला मी 2-3 वर्षापासून बघतो सर, ह्यांनी कोळपणी करायला. हो, ओरिजिनल शेतकऱ्याची हालत बेकार आहे आणि रोजगारी पण मिळत नाहीत, मजूर पण मिळत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे गावामध्ये एक 10-15 जोड्या असतील बैल जोड्या, बाकी कुणाजवळ बी नाहीत. मग असं चालू आहे सर, जास्तीच्या हिशोब. आणि शेती थोडी थोडी आहे सर, 2 एकर 3 एकर 2 एकर 3 एकर ह्या हिशोबाने परवडत नाही सर. सध्या शेतकऱ्याची भांडवल विकून जगायची वेळ आलेली आहे। शेतीचं जे भांडवल आहे, बैल म्हणजे भांडवल आहे, ते भांडवल विकावं आणि त्याच्यावरच जगावं। त्याच्या पुरीचं लग्न आहे, काय शिक्षण आहे, हे आहे ते आहे, सावकारचं देणं आहे, हे सर्व गोष्टी फेडण्यासाठी मग त्याला बैल विकावं लागतात, म्हशी विकावं लागतात। दुसरं काय साधन आहे त्याला? कुठलं साधन नाही ना। निसर्ग असा करतो, बाजारामध्ये भाव मिळत नाही। बाजारातली सध्याची परिस्थिती तुम्ही तर पहा, सोयाबीनची काय अवस्था आहे, कापसाची काय अवस्था आहे। त्या सर्व गोष्टी नाजूक परिस्थितीमध्ये शेतकरी अडकलेला आहे। ते पीक विम्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याला तुम्ही एकरी जे 4-5 एकरच्या मधले शेतकरी आहेत, तुम्ही त्याला डायरेक्ट मदत द्या एकरी 5,000 10,000. पीक विमा शेतकऱ्याला नको आणि ते शेतकऱ्याच्या पदरात त्याचं अर्थार्थी काहीच नाही. कोणी बांधावर येत नाही, शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही। सरकारनं मदतीचा हात पुढे करावा अशीच मागणी आता सध्या शेतकऱ्यांमधून होत आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।